आपल्या आयुष्यात असा एक टप्पा येतो जेव्हा माणूस हळूहळू बाहेरच्या गोंगाटापासून दूर जाऊन स्वतःच्या शांततेकडे वळू लागतो. विशेषतः 70 नंतर अनेक ज्येष्ठ व्यक्ती पूर्वीसारख्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होत नाही, प्रत्येक निमंत्रण स्वीकारत नाही आणि प्रत्येक सामाजिक चर्चेचा भागही बनत नाही. अनेकदा ते घराच्या गच्चीवर निवांत बसणं, बागेतील रोपट्यांची काळजी घेणं किंवा शांतपणे पुस्तक वाचणं अधिक पसंत करतात. बाहेरून पाहणाऱ्यांना हा बदल अचानक वाटू शकतो, पण प्रत्यक्षात तो त्यांच्या मनात घडलेल्या एका खोल आणि सुंदर परिवर्तनाचा परिणाम असतो. अनेक लोकांना वाटतं की वय वाढल्यावर माणूस एकलकोंडा होतो किंवा त्याचा लोकांमध्ये रस उरत नाही. पण मित्रांनो, वास्तव ह्यापेक्षा खूप वेगळं असतं. आयुष्यभर नाती, जबाबदाऱ्या, अपेक्षा आणि समाजासाठी जगल्यानंतर माणूस स्वतःच्या मनाचाही विचार करू लागतो. त्याला जाणवू लागतं की प्रत्येक भेट आवश्यक नसते, प्रत्येक चर्चा महत्वाची नसते आणि प्रत्येक नात्यासाठी स्वतःची मानसिक ऊर्जा खर्च करणं गरजेचं नसतं. त्यामुळे तो हळूहळू अशा गोष्टींची निवड करू लागतो ज्या त्याला खरा आनंद, समाधान आणि मनःशांती देतात. मित्रांनो, जर तुमच्या घरातील आजी आजोबा किंवा आई वडील पूर्वीपेक्षा अधिक शांत राहू लागले असतील, सामाजिक कार्यक्रमांपेक्षा घरातील निवांत क्षणांना महत्त्व देत असतील, तर त्यामागील मानसिक कारण समजून घेणं खूप गरजेचं आहे. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण अशाच 5 महत्त्वाच्या मानसिक बदलांविषयी जाणून घेणार आहोत जे 70 नंतर अनेक व्यक्तींमध्ये नैसर्गिकरित्या दिसून येतात. हे बदल केवळ वयामुळे होत नाही, तर ते आयुष्यभराच्या अनुभवातून मिळालेल्या शहाणपणाचे आणि आत्मजाणीवेचे प्रतीक असतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तसेच हा व्हिडिओ तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून पाहत आहात हे कमेंट करून मला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट्स नेहमीच तुम्हाला बघता येतील. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. वय वाढत जातं तसं माणसाच्या आयुष्यातील प्राधान्यक्रमही बदलत जातात. तरुणपणी अनेक जण नाती टिकवण्यासाठी, समाजात आपली प्रतिमा जपण्यासाठी किंवा इतरांना नाराज होऊ नये म्हणून अनेक गोष्टी सहन करत असतात. अनेक वेळा मनाला न पटणाऱ्या चर्चा, अनावश्यक कार्यक्रम किंवा सतत नकारात्मकता पसरवणाऱ्या लोकांमध्येही ते वावरत राहतात. पण 70च्या आसपास पोहोचल्यावर जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक स्पष्ट होऊ लागतो. या वयात व्यक्तीला जाणवू लागतं की वेळ आणि मानसिक ऊर्जा ह्या दोन्ही गोष्टी अमूल्य आहे. त्यामुळे ज्या गोष्टी मनाला थकवतात, अस्वस्थ करतात किंवा निरर्थक ताण निर्माण करतात, त्यापासून दूर राहण्याचा निर्णय ते जाणीवपूर्वक घेतात. बाहेरून पाहणाऱ्यांना हे वागणं अलिप्तपणाचं वाटू शकतं, पण प्रत्यक्षात ते स्वतःच्या मानसिक आरोग्याची घेतलेली काळजी असते. आयुष्यभर कुटुंब, नातेवाईक आणि समाज यांच्यासाठी जगलेल्या व्यक्तींना एका टप्प्यावर स्वतःच्या मनाचाही विचार करावा लागतो हे उमगते. अनेक ज्येष्ठांनी आपल्या इच्छा, आवडी आणि भावनांना बाजूला ठेवून इतरांच्या सुखासाठी आयुष्य घालवलेलं असतं. त्यामुळे पुढील काळात ते कोणत्या लोकांसोबत वेळ घालवायचा आणि कोणत्या गोष्टींपासून दूर राहायचं याबाबत अधिक सजग होतात. त्यांना हे समजून चुकलेलं असतं की प्रत्येक वादात सहभागी होणं, प्रत्येक समस्येचं ओझं स्वतःवर घेणं किंवा प्रत्येक नातं टिकवण्यासाठी स्वतःची शांतता गमावणं आवश्यक नाहीये. काही लोक ह्या बदलाचा अर्थ चुकीचा लावून त्याला हट्टीपणा किंवा अहंकार समजतात, परंतु प्रत्यक्षात हा अनेक दशकांच्या अनुभवातून आलेला शहाणपणा असतो. ज्येष्ठ व्यक्ती आता अशा वातावरणाला प्राधान्य देतात जिथे त्यांना समाधान, आदर आणि मानसिक स्थैर्य मिळतं. याच भावनेचं प्रतिबिंब अनेक ज्येष्ठांच्या दैनंदिन जीवनात दिसून येतं. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती वर्षानुवर्षे मित्रमंडळींसोबत वेळ घालवत असेल, पण कालांतराने तिला जाणवलं की त्या भेटींमध्ये आनंदापेक्षा तक्रारी, नकारात्मक चर्चा आणि इतरांची टीका अधिक असते. अशा वातावरणातून परतल्यानंतर शरीर थकत नाही, पण मन मात्र भारावून जातं. त्यामुळे ती व्यक्ती हळूहळू त्या सवयीपासून दूर जाऊन स्वतःला अधिक आनंद देणाऱ्या गोष्टींमध्ये वेळ घालवू लागते, जसे की संगीत ऐकणे, वाचन करणे, बागकाम करणे किंवा शांतपणे निसर्गाच्या सानिध्यात फेरफटका मारणे. बाहेरून पाहणाऱ्यांना हा बदल अचानक वाटू शकतो, पण त्या व्यक्तीसाठी ते अंतर्मनाच्या शांततेकडे टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल असतं. शेवटी आयुष्याच्या उत्तरार्धात अनेकांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की मानसिक शांतता ही कोणत्याही सामाजिक अपेक्षा, औपचारिकता किंवा निरर्थक चर्चेपेक्षा अधिक मौल्यवान असते. 70 नंतर जीवनाकडे पाहण्याची दृष्टी अधिक सखोल आणि वास्तववादी बनते. तरुणपणी वेळ हा अखंड वाहणारा स्रोत आहे असे अनेकांना वाटते. त्यामुळे तासनतास निरर्थक गप्पा, अनावश्यक सामाजिक कार्यक्रम किंवा केवळ औपचारिकता म्हणून केलेल्या भेटीगाठी यामध्ये वेळ सहज निघून जातो. मात्र वयाची 70 ओलांडल्यानंतर माणसाला प्रत्येक दिवसाचं आणि प्रत्येक क्षणाचं खरं मूल्य समजू लागतं. आयुष्याचा उर्वरित प्रवास किती आहे हे कोणीच सांगू शकत नसले तरी आपल्या जवळ वेळ हा मर्यादित आहे ह्याची जाणीव अधिक स्पष्ट होते.
मित्रांनो, ही जाणीव भीती किंवा निराशा निर्माण करत नाही, उलट ती व्यक्तीला अधिक सजग बनवते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आपल्या वेळेचा वापर कुठे आणि कोणासाठी करायचा याबाबत अधिक विचारपूर्वक निर्णय घेऊ लागतात. त्यांना आता वेळ घालवण्यापेक्षा वेळ अर्थपूर्ण पद्धतीने जगणे अधिक महत्त्वाचे वाटू लागते. या वयात बाह्य गोंधळापेक्षा अंतर्मनाची शांतता अधिक मौल्यवान वाटू लागते. सकाळच्या कोवळ्या उन्हात निवांतपणे बसणे, आवडत्या पुस्तकातील काही पाने वाचणे, जुन्या आठवणींना उजाळा देणे, रेडिओवरची मधुर गाणी ऐकणे किंवा हातात चहाचा कप घेऊन शांतपणे खिडकीतून बाहेर पाहणे, या साध्या सुध्या वाटणाऱ्या गोष्टींमध्ये त्यांना विलक्षण आनंद मिळू लागतो. पूर्वी ज्या सामाजिक कार्यक्रमांना उपस्थित राहणं आवश्यक वाटायचं, त्याचं आकर्षण हळूहळू कमी होतं. कारण अनुभवातून त्यांना हे समजलेलं असतं की प्रत्येक निमंत्रण स्वीकारणं किंवा प्रत्येक अपेक्षा पूर्ण करणं गरजेचं नाहीये. अनेकदा ज्येष्ठ व्यक्ती एखादी भेट किंवा कार्यक्रम नम्रपणे नाकारतात, तेव्हा त्यामागे कोणताही राग किंवा नाराजी अजिबात नसते. त्यांनी फक्त आपल्या वेळेची आणि ऊर्जेची किंमत ओळखलेली असते. स्वतःच्या आवडीनिवडींसाठी, मनशांतीसाठी आणि समाधानासाठी वेळ राखून ठेवणं हे त्यांना अधिक योग्य वाटू लागतं. मित्रांनो, ह्याचं उत्तम उदाहरण अनेक ज्येष्ठांच्या जीवनात पाहायला मिळतं. समजा एखादी 75 वर्षांची महिला अनेक वर्षे नातेवाईकांच्या भेटीसाठी नियमितपणे लांबचा प्रवास करत होती. सुरुवातीला त्या भेटींमध्ये आनंद, उत्साह आणि जवळीक जाणवत होती. पण कालांतराने तिला लक्षात आलं की त्या भेटींचा केंद्रबिंदू बहुतेक वेळा जुन्याच आठवणी, पुन्हा पुन्हा होणाऱ्या चर्चा किंवा औपचारिक संवाद इतकाच राहिला आहे. दुसरीकडे घरी राहून आपल्या आवडत्या छंदांना वेळ दिल्यास तिला अधिक समाधान मिळतं. मग तिने हळूहळू काही अनावश्यक प्रवास कमी केले आणि बागकाम, विणकाम किंवा इतर आवडीच्या कामांमध्ये वेळ घालवू लागली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्या बदलांनंतर तिला कोणतीही पोकळी जाणवली नाही. उलट तिचं मन अधिक शांत आणि हलकं वाटू लागलं. आयुष्याच्या ह्या टप्प्यावर नाही म्हणण्याची क्षमता ही स्वार्थीपणाची नव्हे तर आत्मजाणीवेची खूण असते. स्वतःच्या आनंदाला आणि मनशांतीला महत्त्व देण्याची ही कला अनेक वर्षांच्या अनुभवातूनच विकसित होत असते. मित्रांनो, वय वाढल्यानंतर मानवी मनाची सहनशीलता कमी होते असं म्हटलं जातं. पण खरं तर वयानुसार माणसाची समज वाढल्यामुळे त्यांची निरर्थक गोष्टी सहन करण्याची इच्छा संपलेली असते. 70 नंतर ज्येष्ठ व्यक्ती सामाजिक जीवनापासून दूर जाण्याचं एक मुख्य कारण म्हणजे भावनिक थकवा म्हणजेच इमोशनल ड्रेन, जो त्यांना खोट्या आणि दिखाऊ संवादांमधून मिळत असतो. तरुणपणात माणूस समाजाचा भाग राहण्यासाठी लोकांचे टोमणे किंवा छोट्या स्तुतीकडे दुर्लक्ष करून हसतमुख राहू शकतो. पण या वयात ती ऊर्जा शिल्लक नसते. संवादातील पोकळपणा माणसाला शारीरिक श्रमापेक्षाही जास्त थकवून टाकतो. मित्रांनो, मानसशास्त्रानुसार वाढत्या वयासोबत व्यक्ती नात्यांच्या संख्येपेक्षा नात्यांच्या खोलीला आणि गुणवत्तेला जास्त महत्त्व देऊ लागतो. त्यांना आता अशा लोकांची गरज असते जे त्यांच्याशी मनापासून जोडलेले आहे, जे त्यांच्या शांततेचाही आदर करू शकतात. जेव्हा एखादी ज्येष्ठ व्यक्ती अशा गर्दीतून बाहेर पडते, तेव्हा लोकांना वाटतं की ही व्यक्ती एकटी पडत चालली आहे. पण प्रत्यक्षात ती व्यक्ती त्या बळजबरीच्या गर्दीपेक्षा स्वतःचा एकांत अधिक सुरक्षित आणि सन्मानकारक मानत असते. खोट्या नात्यांच्या ओझ्याखाली दबून राहण्यापेक्षा स्वतःच्या स्वाभिमानात एकटं राहणं त्यांना जास्त योग्य वाटतं. 74 वर्षांचे दिगंबरराव यांच्या बाबतीत नेमके हेच घडत होते. ते त्यांच्या मोठ्या कुटुंबाच्या प्रत्येक सण समारंभाला जायचे. पण तिथे गेल्यानंतर त्यांना जाणवायचं की नवीन पिढी केवळ आपापल्या मोबाईलमध्ये व्यस्त आहे. त्यांच्याशी 2 शब्द मनापासून बोलण्यास कोणाकडेही वेळ नसायचा. जेव्हा त्यांनी अशा समारंभांना जाणं थांबवलं, तेव्हा त्यांनी मनामध्ये कोणताही राग ठेवला नाही, तर केवळ स्वतःच्या स्वाभिमानाचं रक्षण केलं. आता ते आपला वेळ एका जवळच्या जुन्या मित्रासोबत घालवतात, ज्याच्याशी त्यांचे विचार जुळतात. मित्रांनो, वयाच्या 70ीत माणसाला अशा एका वास्तवाचा स्वीकार करावा लागतो ज्याबद्दल तरुणपणात कोणीही विचार करत नाही, आणि ते म्हणजे शारीरिक ऊर्जेची मर्यादा. या वयामध्ये घराबाहेर पडणं, प्रवास करणं किंवा गर्दीच्या ठिकाणी जाणं हे केवळ एक साधं काम न राहता एक मोठं नियोजन बनून जातं. एखाद्याला भेटायला जाण्यासाठी शरीराला प्रचंड कष्ट घ्यावे लागतात, जे कधी कधी अनेक दिवस थकवा देऊन जातात. शरीरात होणारी ही ऊर्जेची घट म्हणजे कोणतीही कमजोरी नाही, तर ती शरीराने स्वतःच्या संरक्षणासाठी घेतलेली एक नैसर्गिक भूमिका असते. 70 नंतर माणसाला केवळ आपण काय काम करू शकतो हेच समजत नाही, तर ते काम केल्यानंतर शरीराला पुन्हा आधीसारखं व्हायला किती विश्रांती लागते ह्याचंही गणित कळू लागतं. 2 तासांची एक साधी सामाजिक भेट सुद्धा ज्येष्ठ व्यक्तीच्या गुडघ्याचं दुखणं वाढवू शकते किंवा त्यांच्या झोपण्याच्या आणि जेवणाच्या वेळा विस्कळीत करू शकते. जेव्हा तरुण पिढी ही शारीरिक अडचण समजू शकत नाही, तेव्हा ती ज्येष्ठांच्या अनुपस्थितीचा चुकीचा अर्थ लावून त्यांना घराबाहेर न पडणारे किंवा नाराज म्हणून समजतात.
परंतु प्रत्येक नकाराच्या मागे त्या ज्येष्ठ व्यक्तीने स्वतःच्या शरीराचा ऐकलेला आवाज असतो. पुण्यातील 78 वर्षांच्या शांताबाईंच्या उदाहरणावरून हे स्पष्ट होतं. त्या त्यांच्या मैत्रिणींसोबत हॉटेलमध्ये भेटायला जाणं खूप पसंत करायच्या, पण वाढत्या वयामुळे तिथे जाणं आणि तिथला गोंगाट सहन करणं त्यांना असह्य होऊ लागलं. जेव्हा त्यांनी जाणं बंद केलं तेव्हा त्यांच्या मैत्रिणींनी त्यांना विचारलं की आम्हाला तुझी आठवण येते, तू आजकाल का येत नाहीयेस? त्यावर शांताबाईंनी अतिशय सुंदर उत्तर दिलं की मलाही माझी आठवण येते, विशेषतः तेव्हा जेव्हा मी लोकांच्या आनंदासाठी स्वतःच्या शरीराला त्रास देते. मित्रांनो, शरीराच्या या हाकेला ऐकणं आणि आरामाला प्राधान्य देणं हा सुद्धा आत्मसन्मान आहे. आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचल्यानंतर माणसाच्या मनामध्ये स्वतःच्या अस्तित्वाची आणि आत्मसन्मानाची सर्वोच्च जागृती होत असते. ज्याप्रमाणे आपण आपले कष्टाचे पैसे अशा ठिकाणी गुंतवत नाही जिथून आपल्याला कोणताही फायदा मिळत नाही, त्याचप्रमाणे 70 नंतर माणूस आपल्या भावना अशा लोकांवर खर्च करणं थांबवतो जे त्यांना गृहीत धरतात. आयुष्यभर ज्या व्यक्तीने भांडणे टाळण्यासाठी स्वतःचा अपमान सहन केला, सर्वांना खुश ठेवण्यासाठी मन मारून हजेरी लावली, ती व्यक्ती आता पूर्णपणे स्वतंत्र होते. या वयात तणावाचा आरोग्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो हे त्यांना कळून चुकलेलं असतं. ही स्पष्टता आल्यामुळे ज्येष्ठ व्यक्ती कोणत्याही अपराधी भावनेशिवाय आपल्या आयुष्यातून सतत टोमणे मारणारे लोक किंवा स्वार्थी नातेवाईक यांना दूर करू शकतात. ते आता शिष्टाचारापेक्षा स्वतःच्या मनःशांतीला सर्वोच्च स्थान देतात. 76 वर्षांच्या मालिनीताईंच्या जीवन प्रवासातून हेच शिकायला मिळतं. त्यांनी आयुष्यभर कुटुंबातील प्रत्येकाची काळजी घेतली, स्वतःचं आरोग्य पणाला लावून सर्वांचे सण समारंभ साजरे केले, पण शेवटी त्यांनी स्वतःसाठी नाही म्हणायला शिकलं. जेव्हा त्यांनी एका मोठ्या घरगुती कार्यक्रमाला नकार देऊन स्वतःसाठी एक शांत शनिवार रविवार निवडला, तेव्हा कुटुंबालाही त्यांच्या इच्छेची किंमत समजली. जेव्हा तुम्ही इतरांचं लक्ष वेधून घेण्यासाठी किंवा त्यांची मान्यता मिळवण्यासाठी धडपडणं बंद करता, तेव्हा लोक एकतर तुमच्या खऱ्या मूल्याचा आदर करायला शिकतात किंवा मग आपोआप तुमच्यापासून दूर जाऊ लागतात. आणि ह्या दोन्ही परिस्थितींमध्ये विजय हा तुमचाच असतो. 70 नंतर येणारा हा बदल म्हणजे पराभव पत्करून मागे हटणं नव्हे, तर अत्यंत प्रतिष्ठेने आणि शहाणपणाने स्वतःच्या प्रवासाकडे पुढे जाणे आहे. जर तुम्हीही अशा प्रकारे शांतता निवडत असाल तर स्वतःला दोषी मानू नका. तुम्ही निसर्गाच्या आणि तुमच्या आत्म्याच्या लयीवर चालत आहात. तर मित्रांनो, 70 नंतर मागे हटणं ही हार नाही, तर प्रतिष्ठेने जगणं आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या घरामध्ये किंवा आजूबाजूला असा अनुभव तुम्ही घेतला आहे का? मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.